नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजची कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर महेश पिंगळे यांनी पाठवली आहे. कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया आजची भय कथा. विजयचे कॉलेज संपले होते. तो आपल्या गावी पिंपळगावला आला होता. तो कॉलेजला असताना पिंपळगावात घडत असणाऱ्या चित्रविचित्र आणि अमावस्या पौर्णिमेच्या घडणाऱ्या भयानक गोष्टी नेहमीच मित्रांना ऐकवत असे. पण त्याचा मित्र अक्षय मात्र विजयला वेड्यात काढत असे. त्यावरून त्या दोघांचे खूप वेळा वादही झाले होते. पण 2 वर्षांनी अचानक अक्षयला हुकी आली आणि त्याने विजयला फोन केला. विजू, आज अमावस्या आहे ना? तू खूप सांगायचा ना की अमावस्याला खूप काही घडतं, वाईट साईट होतं. अक्षा, अजून तू तेच घेऊन बसलाय का? तुला विश्वास नाही तर कशाला विचार करतोस? सोडून दे की तो विषय. नाही विजया, यो अक्षय असा तसा विषय सोडत नसतो. मला खरे काय आणि खोटे काय हे बघायचं आहे. त्यामुळे मी आज रात्री तुझ्या गावी येतोय. मोठ्या तोऱ्यात अक्षय त्याला बोलला. विजय घाबरला. अय अक्षा, अरे तसे काही करू नको. उगाच कशाला धोका पत्करतो? नको येऊस. तो त्याला समजावत होता, पण अक्षय काही ऐकत नाही. मी पिंपळगावात येणार म्हणजे येणार, यावर तो ठाम होता. येताना हनुमान चालिसा किंवा देवाचा भंडारा घेऊन ये, नाहीतर तुझं काही खरं नाही, विजय त्याला सांगतो. अरे हाड, हे देव आणि भूताख्यातावर माझा बिलकुल विश्वास नाही. माणूसच देव आहे आणि माणूसच भूत आहे. मी तिथे आल्यावर फक्त कॉलेजमधल्या सर्व मुलांना कॉल करून सांगायचंय की तू जे काही सांगायचा ते सर्व खोटे होते. विजयने अक्षयला खूप समजावले. अक्षयला किती जरी वेळे समजून सांगितलं तरी तो ऐकत नाही म्हटल्यावर विजयही त्याला अडवत नाही. कारण अक्षय खूप हट्टी आहे हे त्याला माहीत होते. अक्षयच्या गावापासून पिंपळगाव 150 किलोमीटर होते. म्हणजे बाईकवर 3-4 तास सहज लागणार. आणि तिथे 12ला पोचायचं म्हटल्यावर रात्री 9 वाजता अक्षय निघाला. त्याने विजयला तसा कॉलही केला. 12 वाजता गावात येईल, स्वागताला तयार राहा. विजयने त्याला गावाजवळ आल्यावर गाडी सावकाश चालवायला सांगितली. त्या वळणावर खूप अपघात होतात, काळजी घे असे म्हणून फोन ठेवला. पण अक्षय काही ऐकणाऱ्यातला नव्हता. त्याच्याकडे भारीतली बाईक होती, म्हणजे वेगळे काही सांगायलाच नको. त्याने अगदी वेगात गाडी पळवली आणि रात्री ठीक 11 वाजता पिंपळगावच्या घाटात पोचला. तिथे घाटात त्याला एक माणूस त्याच्या गाडीला हात करताना दिसला. काका, कुठे जाणार? अक्षयने गाडी थांबवून विचारले. समोरच्या वस्तीवर. काका गाडीवर बसले. त्याच्याशी बोलू लागले. समोर कुठं जाणार आहे? मी पिंपळगावला निघालोय, अक्षय आत्मविश्वासाने बोलला. काका घाबरले. नवीन दिसतोय, पहिल्यांदाच चाललाय वाटतं तिकडं. हो काका. हे पोरा, आलेल्या वाट्याने माघारी फिर. या वक्ताला तिथं जाणं लय जिकरीचं आहे. जा बाबा माघारी, त्यात आज अमावस्या. का हो काका, असे का म्हणताय? काका त्याला पिंपळगावातील भयानक अनुभव सांगू लागले. पण अक्षय ऐकेल तो कसला? तो हसला आणि काकांना त्यांच्या वस्तीवर सोडून निघाला. त्याला हसू येत होते. हळूहळू पिंपळगाव जवळ आलं, पण गावातील लाईट गेली होती. सर्वत्र भयान शांतता. पुढे त्याला पिंपळगावकडे अशा नावाची पाटी दिसली. तिथेच एक धोक्याचे वळण होते. त्या वळणावर खूप अपघात झाले होते आणि विशेष म्हणजे दर अमावस्या आणि पौर्णिमेला तिथे लोकांना वाईट अनुभव येतोच, हे ठरलेलं. त्या काकांनी पण त्या वळणाविषयी अक्षयला सांगितलं होतं. रस्त्यावर वर्दळ अजिबात नव्हती. त्या वळणावरून जात असताना अक्षयला असे जाणवले की रस्त्यात अगदी मधोमध कोणीतरी व्यक्ती उभा आहे. त्या व्यक्तीच्या हातात भला मोठा दगड आहे. आता मात्र अक्षय घाबरला. त्याने गाडीचा वेग वाढवला, पण काही केल्या गाडीचा वेग वाढत नव्हता. तो मोठा आवळतो पण काही उपयोग होत नव्हता. अक्षयला घाम फुटला. काही क्षणात कपडे ओले झाले. अक्षयची गाडी बरोबर त्या दगड घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीजवळ बंद पडली. अक्षय स्तब्ध झाला. त्याला वाटले आता हा व्यक्ती आपल्या डोक्यात दगड मारणार. अक्षयने दोन्ही हात डोक्यावर ठेवले. त्या व्यक्तीने दोन्ही हाताने दगड त्याच्या डोक्यात मारण्यास उगारला. अक्षय जोरात ओरडला, वाचवा वाचवा, पण दगड काही आला नाही. अक्षयने धीर एकवटला आणि बाजूला बघितलं तर तो व्यक्ती गायब. अक्षय प्रचंड घाबरला.
त्याचा घसा कोरडा पडला होता. त्याने त्याच्या बॅगमधील बॉटल काढली आणि गटागटा पाणी पिले. मोबाईल काढला आणि विजयला फोन करावा असा विचार केला. बघतो तर विजयचेच 20 मिस कॉल पडले होते. त्याने त्याला कॉल केला, पण तिकडून त्याला विचित्र आवाज ऐकू येत होते. विजय त्याच्यावर हसतोय. बाजूने मांजरे रडण्याचा आवाज येतोय. मोबाईलमधून येणारा तो विचित्र आणि भयानक आवाज काही केल्या थांबत नव्हता. आता मात्र अक्षय पुरता घाबरून गेला. त्याला सुचणं बंद झालं. गाडी चालू करण्यासाठी त्याने बटन प्रेस केले, पण गाडी चालू होत नव्हती. किक मारू लागला, पण काही उपयोग झाला नाही. पण तितक्या समोरून एक काळा कुट्ट विचित्र दिसणारा मुलगा तिथे आला. त्याचे पिवळसर असणारे दात तेवढे त्याला दिसत होते. पाहुणं, विजयच्या घरी जायचंय काय? विजयचे नाव ऐकताच अक्षयला हायसे वाटले. तो सावरला. त्याला नवीन संजीवनी भेटल्यासारखे वाटले. हो हो, त्याचाच मित्र आहे मी. तुम्ही ओळखता का त्याला? हो मग, माझा जुना मित्र आहे तो. आत्ताच तो त्याच्या मित्राला घेऊन आला होता गावी. त्याचा कोणता तरी मित्र येणार आहे म्हणून सांगतही होता. मला वाटलंच तुम्हीच त्याचा मित्र असणार. हो, पण गाडी चालू होत नाही. त्याला कॉल लागतोय, पण तिकडून विचित्र आवाज ऐकू येतोय. भीती वाटते. प्लीज माझी मदत करा. अहो, इथं कधी कधी कॉल दुसरीकडे लागतात. रेंजचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. असे बोलत बोलत त्याने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवला, पण अक्षयने त्याचा पर्स ओळखला. तो त्याचा हात अक्षयच्या खांद्यावरून हळू छातीवर घेऊन चालला. अक्षयने त्याचा हात झटकला. अहो, असं काय करताय? ऐका ना, तुम्हाला मदत पाहिजे ना? मग तुम्हाला बी माझं काम करायला लागेल. अक्षयला खूप किळसवाणे वाटले. तो मुलगा अक्षयच्या अंगाशी जास्त झटू लागला. अक्षय आधीच घाबरला होता. त्यात हे विचित्र असे घडते म्हणून तो हैराण झाला. तो गाडी चालू करू लागला. नशिबाने गाडी सुरू झाली. काही क्षणात गाडीचा वेग वाढवला. त्याला वाटले पिंपळगाव येईल, पण पिंपळगाव काही येत नव्हते. पण त्या भयान रात्रीत अक्षयच्या विरुद्ध घडत होते. कुठली अवदसा सुचली आणि इकडं आलो असे त्याला आता वाटू लागले होते. पुढे गेल्यावर त्याला विचित्र प्रकार आढळून आला. एक 40शीतली बाई पुढे पळत होती आणि 2-3 मुले तिच्या मागे धावत होती. जीवाच्या आकंताने ती ओरडत होती, वाचवा वाचवा. थोड्या वेळाने पुन्हा गाडी बंद पडली. तोपर्यंत ती बाई आणि मुले पुढे निघून गेली. पुन्हा प्रयत्न करून त्याने गाडी सुरू केली. थोडे पुढे गेल्यावर त्याला तिथे कोणी दिसले नाही. त्याला वाटले की भात झाला असेल, म्हणून त्याने पुन्हा वेग वाढवला. वेग वाढवल्यावर त्याला वाटले की गाडीवर खूप लोड आलाय. त्याने अजून वेग वाढवला, पण लोड काही कमी होत नव्हता. नंतर अचानक त्याला लक्षात आलं की बाईकवर कोणीतरी मागे बसले आहे. तो मागे पाहणार तो त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात आहे असे जाणवले. घाबरतच त्याने मागे वळून पाहिले आणि त्याची बोबडीच वळली. छातीत एकदम धस्स झाले. ती वाचवा वाचवा म्हणणारी बाई त्याच्या बाईकवर बसली होती. त्या बाईच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्या बाईला एक डोळाच नव्हता. तिचे समोरील काही दात पडले होते. त्या बाईच्या चेहऱ्यावर कसले तरी निशाणही होते. तिला पाहून अक्षयला कळून चुकले की विजय म्हणत होता तेच खरे होते. पण इतक्या लवकर हे सगळे थांबणेही शक्य नव्हते. खरे संकट तर अजून यायचे बाकी होते. त्या बाईने अक्षयच्या कानाजवळ येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. ती म्हणत होती, मला पिंपळगावमध्ये घेऊन चला. माझ्या नवऱ्याचा मला बदला घ्यायचाय. त्या नासकाने मला लय त्रास दिलाय. त्याचं थडगं बांधल्याशिवाय मी गप नाही बसणार. ते अकराळ रूप आणि तो भसाडा असा भीतीदायक आवाज ऐकून अक्षय थरथर कापायला लागला. त्याला अतिशय घाम फुटला. त्याने अगदी जोरजोरात हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. पण म्हणून म्हणणार काय, कारण त्याची हनुमान चालिसाच पाठ नव्हती. देवाची नावं आठवू लागला, पण त्याचे ते प्रयत्न व्यर्थ ठरले. काही क्षणातच अक्षयचा गाडीवरचा ताबा पूर्णपणे सुटला. गाडीचा वेग अचानक वाढायला लागला. अक्षय गाडीचा वेग कमी करण्याचा अतोनात प्रयत्न करत होता, पण भीतीमुळे तो काय करतो हेच त्याला कळेनासे झाले होते. ती बाई पुन्हा पुन्हा ओरडत होती, माझ्या नवऱ्याकडे घेऊन चल. त्याच्या नरडीचा घोट घ्यायचाय. चल लवकर. बघता बघता पिंपळगावची वेस आली. आता तर अक्षय आणखीनच घाबरला. भयानक असे गाव बघून त्याचा थरकाप उडाला. वेशीवरच पिंपळाचे झाड होते. त्या झाडावर प्रेताची शेकडो मुंडकी अडकवल्याची त्याला दिसत होती. ती मुंडकी त्याच्याकडे बघून हसत होती. वटवागळे त्यांच्या भोवती उडत उडत जात होती. सर्व काही विचित्र आणि भयंकर असे त्याच्यासोबत घडत होते. त्याचे भान हरपून गेले. काळजाचे पाणी पाणी झाले. अचानक मागे बसलेल्या बाईने समोर उडी घेतली.
आणि हात पसरून मोठी अशी एक आकृती अक्षयच्या गाडीसमोर उभी राहिली. ती पण हसत होती. त्या झाडावर टांगलेली मुंडकी आता खाली पडली. त्यांचे रूपांतर आकृतीत होऊ लागले. त्या भयानक आकृत्या जोरात किंचाळू लागल्या. त्यांचा आवाज इतका होता की अक्षयच्या कानाचे पडदे फाटू लागले. त्या आकृत्या अचानक गायब झाल्या आणि काही क्षणात तिथे आग लागली आणि धुराचे लोट उठले. अक्षयच्या गाडीवरचा ताबा सुटला. गाडी बाजूच्या भिंतीवर धडकली. प्रचंड असा धडकी भरवणारा आवाज झाला. त्या आवाजाने लोक दचकून जागी झाली. पण गावातील कोणीच लोक बाहेर आली नाहीत, कारण अमावस्याच्या रात्री बाहेर पडण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. त्यांनाही कळून चुकलं होतं. अमावस्याची रात्र आहे, नक्कीच कोणाचा तरी बळी गेला. विजयलाही कळून चुकले होते, तो अक्षयच असणार, कारण अक्षयचा फोन बंद येत होता. त्याने ओळखले होते, पिंपळगावाने आपल्या मित्राचा बळी घेतला. आपला मित्र पुन्हा कधीही भेटणार नाही. तसेच त्याला पश्चातापही होत होता. आपण अक्षयला उगाच येऊन दिले. काही करून इकडे येण्यापासून रोखायला हवे होते. अक्षयचा मृतदेह तिथंच भिंतीच्या कडेला आडवा पडला होता. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुन्हा एका नवीन भय कथेत. धन्यवाद.